इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. पंढरपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी दिगंबर कुमार शिवपालक वय 24 राहणार मौजे उंबरपागे तालुका पंढरपूर येथील युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी 9 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 10च्या सुमारास पीडिता ही तिच्या आईवडिलांसोबत जेवण करून घरात झोपली होती. पहाटे 4च्या सुमारास पीडितेच्या आईस जाग आली. त्यावेळी पीडिता घरात दिसून आली नाही. त्यावर पीडितेच्या आईने कोणीतरी अज्ञात कारणावरून पीडितेला फूस लावून पळून नेले आहे अशी फिर्याद करकम पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केला असता दिगंबरने पीडितेस आत्महत्या करण्याची भीती दाखवून आईवडिलांच्या रखवालीतून 30 घराच्या बाहेर काढून मोटरसायकलवरून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर दुष्कर्म केले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यावरून दिगंबर यास पोलिसांनी अटक केली होती. आपणास जामीन मिळावा म्हणून दिगंबरने पंढरपूर येथील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर दिगंबरने कोल्हापूर उच्च न्यायालयात ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून अर्जदार आरोपीस कोठडीत ठेवल्याने कोणतेही फलनिष्पत्ती होणार नाही असा युक्तिवाद मांडला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यात अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट विजयालक्ष्मी कामत यांनी काम पाहिले.